रामकृष्ण हरी. हे बघा, अशा प्रकारे हे वरण आमटी तयार केले जाते आणि ही तयार केलेली आमटी आता वाढण्यासाठी इथून बरंचसं अंतर आहे. कोणचं पंगत ज्या प्रांगणात बसते त्या पंक्तीचं. तर इथून आता कशा पद्धतीनं हे तिकडं सप्लाय केलं जाते. हे बघा, हा पाईप आहे आणि ह्या पाईपद्वारे अशा प्रकारे हे टँकरमध्ये भरल्या जातं. हे बघा, टँकर भरल्या चाललेलं आहे आणि या टँकरमधून हे वाहण्याकरता इकडल्या मार्गे बराचसा दूर अशा प्रकारचा असणारा सप्ताह ज्ञान मंडप आहे. कीर्तनाचं जे प्रांगण आहे त्या कीर्तनाच्या प्रांगणामध्ये प्रसादासाठी पंक्ती बसल्या जातात. पूर्ण गॅस भट्टे येतं. वास्तविक पाहता इथं येण्याची कुणालाही परवानगी नाही आहे, कारण प्रत्येक भट्टे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भट्ट्यातूनच हे जे चाललेला आवाज येतो तुम्हाला आणि प्रत्येक कढईतून वरण याच्यामध्ये सोडलं जातं आणि या प्रवाहाद्वारे हे वरण तिकडे हौदामध्ये जातं आणि हौदामधून मोटर पंपाने ते टँकरमध्ये जातं. अशा प्रकारचं हे नियोजन आहे. आपण आता याच्या टाक्या कुठे येतात गॅसच्या? एवढे जर भट्टे चालतात आता तर याला किती टाक्या लागतील सरासरी? टाक्या नाही, आज हे सरासरी आज डिझेलवर चालतंय. डिझेलवर चालतं का? आणि डिझेलचं इथं काही दिसत नाही उपलब्ध. पाईपलाईन म्हणजे आता टँकर येतं टाकीत आपले 200 लिटरची टाकी बाहेर. बरं, मग ते आपण इथं बकेटनं वाहतोय डब्यामध्ये. असं हो, बघा, धन्यवाद. हे गोड तेलाचे पिपे भरले जातात. खाली केलेले इकडं ढीक मारला जातो आणि असे रोजच्या रोज हे एका दिवसाचे पिपे आहेत. बघा, एवढे एका दिवसामध्ये लागतात. बघून घ्या. इमर्जन्सी म्हणजे हे अजून भट्टे खाली आहेत. तिकडल्या बाजूचे पण भट्टे आहेत. तुम्ही मोजू शकता आणि कमेंटमध्ये सांगा की किती कलहे असतील अंदाजे. एक दर्शकांना बघायला मिळती ही संधी, न भूत न भविष्य. आणि हा अनेक वर्षापासून चालू आहे. मला वाटतं याला 100 वर्ष. दादा, किती वर्ष सरासरी किती वर्ष झाली असतील? 179 वा योगीराज सदुर्गंगा 179. हो, 100 म्हणजे याला 2 पिढ्या होऊन गेल्या. हो, नाही का? हो, आता ही दुसरी पिढी चालू आहे. 80. हो, एक शताब्दी वर्ष होऊन गेलं. हो. आणि असाच हा अखंड हरिनाम सप्ताह चालतो. हे आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे. बघा, 5 मिळता एके ठाई रणविद्धाचा पाड नाही असं एका ठिकाणी म्हटलं जातं. त्या व्यक्तीप्रमाणे बघा, आपण बघू शकता. दादा, या पॅकमध्ये काय आहे? मिरची, हिरवी मिरची आहे, नाही का? ही किती क्विंटल असेल? रासन बरं, अशी दररोज ताजी येते, नाही का? ताजी दररोज. बरं, कुठून आली आता ही मिरची? श्रीरामपूर मार्केटवरून. बरं, आणि हे इकडले कांद्याचे भोत आहे. कांद्याचे वा दादा, बरं, इथं अंदाजे सेवेमध्ये किती आपले भक्त सेवारत असतील? तरी असं 1000 पब्लिक. 1000 असं ना. तर तिकडच्या म्हणजे वेगवेगळ्या शेडमध्ये वेगवेगळे आहेत ना. हो. वा, धन्यवाद. हे मसाल्याचं साहित्य आहे बघा. आजी, हे काय अद्रक आहे का? अद्रक हे करणं चाललेली आहे. पाठीमागचा ढीक कढीपत्त्याचा आहे. जसा आपण एखाद्या शेतकरी चाऱ्याचा स्टॉक करतो तसा हा स्टॉक आहे बघा. पण हा स्टॉक नाही, हा दररोजच एवढा लागत असेल, नाही का? रोज पण एवढा लागत असेल, नाही दादा? दररोज लागतो एवढा. बघा, दररोज पण एवढा लागतो. आणि ह्या महिला सकाळी किती वाजल्यापासून लागला तुम्ही? 7 वाजल्यापासून लागलेले आहे. सकाळी 7 वाजल्यापासून. आता सरासरी ह्या किती महिला आहेत बरं? 40 महिला येतात. आता किती वाजेपर्यंत हे काम करावं लागतं त्यांना? रात्रीच्या 11 वाजेपर्यंत. 11, 11:30 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही दरवर्षी पण असता का? दरवर्षी येतो आम्ही. वा, काही मोबदला घेतात ना महिला का नाही? का सेवा करता? सेवा करतो आम्ही. वा वा, धन्यवाद. तुम्ही एवढी मोठी सेवा करता आणि याच्यासाठी पुण्य लागतं. काही दानाची. हे बघा, गुरुवर्यांचे या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि आमच्या असणाऱ्या अन्नपूर्णा माता आहेत. ज्या ठिकाणी अन्नपूर्णा माता असतात त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची कमी पडत नाही. एका साईडला महिला काम करतात तर एका साईडला मुलं करतात. दादा, हे सर्व सेवाधारी आहेत का? बघा, हे सर्व सेवाधारी आहेत.
आणि एक अभिमानानं सांगावाशी बाब वाटते. सप्ताह तर प्रत्येकच गावाला होतात, पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी या ठिकाणी सर्व तरुण सेवाधारी आहेत आणि वास्तविक पाहता तरुण सर्व व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. पण बाबाचं काय यांना अनुभव असेल, सर्व तरुणच असतात. दादा, ही जी थप्पी दिसते ही कशाची थप्पी आहे? मुरमुरे येत नाही का? हे म्हणजे नाश्त्यासाठी भक्ताला. वा, प्रसाद आहे का? काल्याच्या वेळेला प्रसाद होतो. हा, वा, धन्यवाद दादा. दादा, हे कशामुळं बनवायले, काय कशासाठी? हे आपलं नारंगिरी सद्गुरू महाराजचा सप्ताह आहे, त्याच्यामध्ये ते प्रसाद म्हणून मानतोय आम्ही. म्हणजे हे काल्याची तयारी आहे का? हो, काल्याच्या दिवशी बुंदी आणि लाही प्रसाद, बुंदी आणि चिवडा मसाला, की जेणेकरून भक्ताला एखाद्याला इथं जागेवर प्रसाद घ्यायचा असेल तरी चालतंय, किंवा सोबत न्यायचा असेल तरी चालतंय. वा, बघा, आज आता किती दिवसानं आपला काल आहे बरं? 3 दिवसामुळं. कोण्या दिवशी विसरून गेले? आज वार कोण वार आहे हे माहिती आहे का? आज शनिवारी आहे. शनिवार आहे. बघा, एवढे आमचे भक्त कामामध्ये व्यस्त आहेत. हो. त्यांना आपण बघू शकता अशा प्रकारचं वरणाचं टँकर भरणं चाललेलं आहे आणि वरण तयार झालं म्हणजे याच्यामध्ये टाकलं जातं आणि येथून ते पाईपने इकडे येतं. याला आमटी म्हणतात. अतिशय छान अशा प्रकारचं हे नियोजन आहे. बघा, आपण बघू शकता. जे कोणी भक्त इथं आले नसतील त्यांनी अवश्य यावं. आपण सप्ताह अनेक बघितले, पण असा न भूत न भविष्य कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही. हे नियोजन एवढं मोठं कशा प्रकारे होत असत, ही एक नवलाची बाब आहे. बघा, आपण बघू शकता.